मुलांसाठी प्रभावी 101 सवयी भाग 9 41 ते 45 सवयी। सवय क्रमांक 41 वेळेत झोपण्याची सवय। इची या जगात झोपेची आवश्यकता नाही अशी व्यक्ती सापडणं शक्यच नाही। ज्या माणसाला झोप लागत नाही तर ते वरदान न मानता हा आजार मानला जातो। त्यामुळे झोपही आपल्याला अत्यावश्यक असते, पण याचबरोबर ती झोप वेळेत येणं हे देखील अत्यावश्यक मानलं जातं। मुलांनाच काय, प्रत्येकालाच वेळेत झोपायची सवय असायला हवी। जी मुलं वेळेत झोपत नाहीत किंवा रात्रीची जागतात ती मुलं दिवसभर आळसावलेली असतात। शाळेमध्ये किंवा दिवसभरामध्ये कायम चेहऱ्यावर झोप असणं, निरुत्साही असणं, जांभया येणं अशा तक्रारी या मुलांकडून किंवा त्यांच्या पालकांकडून नेहमी येत असतात। ज्या लोकांना वेळेत झोपायची सवय असते त्यांना लवकर उठायची सवय आपोआप लागते। त्यामुळे ही सवय शरीराला अनेक गोष्टी देऊन जाते। ही सवय मुलांना काय देऊन जाईल? जी मुलं लवकर उठतात, वेळेत झोपतात, त्यांना पित्ताचा त्रास होत नाही किंवा कमी होतो हे आयुर्वेदात नेहमी सांगितलं जातं। अर्थातच त्याप्रमाणे वेळेत झोपणाऱ्यांची झोप पूर्ण झाल्यामुळे त्यांचं शरीर दिवसभर ताजंतवानं असतं, त्यांचं शरीर उत्साही असतं। त्याचप्रमाणे झोप पूर्ण झाल्यामुळे शरीराबरोबर मनही उत्साही असतं। अर्थातच ज्यांचं शरीर आणि मन दोन्ही उत्साही असतं त्यांचं प्रत्येक कार्य हे कार्यक्षमतेने आणि आनंदाने आणि उत्साहाने घडतं। हा सर्वात मोठा फायदा या सवयीचा होतो। एक छोटीशी सवय मुलांवर मोठा परिणाम साधून जाते। ही सवय कशी लावाल? मुलांनी किंवा पालकांनी एक नियम करायला हवा की काहीही झालं तरी दिवसा झोपायचंच नाही आणि रात्री वेळेत झोपायचं। कधीतरी अभ्यास, काम यामुळे जागरण करणं आवश्यक असतं, परंतु बहुतांश वेळेला ही जागरणं अभ्यासामुळे किंवा कामामुळे करणारी मुलं ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकलची किंवा वरच्या वर्गातली असतात। लहान मुलांसाठी रात्री जागून अभ्यास करणं हे कधीच योग्य नाही। यासाठी जर दिवसाचं काम वेळेत संपलं तर रात्री जागायची आवश्यकताच लागत नाही। त्याचबरोबर सकाळी लवकर उठायची सवय असेल तर रात्रीचं काम सकाळी लवकर उठून करणं, पहाटे उठून करणं हेही सहज शक्य होतं। बऱ्याचदा झोप न येण्यामागे मुख्य कारण असतं ते म्हणजे शरीराची योग्य कार्यक्षमता वापरली न जाणे। त्यासाठी जर मुलांना व्यायाम करायला लावला आणि मैदानी खेळ खेळायला लावले तर त्या मैदानी खेळामुळे किंवा व्यायामामुळे आपोआपच मुलांचं शरीर योग्य तितकं थकतं आणि त्यामुळे त्यांना वेळेत झोप येते। अर्थातच वेळेत झोप झाली की आराम करून मुलं ताजितवानी होऊन आपल्या उद्योगाला लागतात। त्याचप्रमाणे मुलांना पहाटे उठायची सवय लागली की आपोआपच त्यांना रात्री वेळेत झोप यायला लागते। अनेक हुशार पालक आपल्या मुलांची शाळा किंवा क्लासेस हे सकाळी लवकर घेतात जेणेकरून मुलांना लवकर झोपायची सवय लागते। खास करून सुट्टीच्या दिवशी सुद्धा मुलांना सकाळीच एखादा क्लास किंवा कार्य किंवा त्यांना आवडणारं कार्य आखून दिलं तर मुलं सुट्टीत देखील लवकर उठतात। त्यामुळे ही सवय तुटत नाही। सवय क्रमांक 42 कौतुक करण्याची सवय। या जगात प्रशंसा आवडत नाही, कौतुक आवडत नाही अशी व्यक्ती सापडणंच अशक्य आहे। योग्य प्रशंसा किंवा योग्य कौतुक करणं ही कला आहे। माफक आणि जेवढं हवं तेवढंच कौतुक केलं ते योग्य वेळी केलं तर ज्याचं कौतुक झालं त्यापेक्षा जी व्यक्ती कौतुक करते ती जास्त कौतुकास्पद ठरते। अर्थात एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या मुलाचं तेव्हाच कौतुक होऊ शकतं जेव्हा त्यातील कौतुकास्पद गोष्टी, चांगल्या गोष्टी या बघणारं कोणीतरी असतं। हे जाणवण्यासाठी तशी दृष्टी देखील आवश्यक आहे आणि त्याचबरोबर कौतुक करण्यासाठी मनाचा मोठेपणा देखील आवश्यक आहे। अनेकांना अनेक चांगल्या गोष्टी दिसतात, पण कौतुक करण्यासाठी मनाचा मोठेपणा नसतो। आपल्या मुलांना जर चांगल्या गोष्टी आणि चांगल्या लोकांचं कौतुक करायची सवय लागली तर मुलं मनाने आपोआप मोठे व्हायला लागतात। ही सवय मुलांना काय देऊन जाईल? सर्वात आधी हे समजणं आवश्यक आहे की ज्या वेळेस एखादी व्यक्ती मनातून अस्वस्थ असते त्यावेळेस समोरच्याचं कधीच कौतुक करू शकत नाही। ज्या वेळेस आपलं मूल समोरच्याचं कौतुक करतं त्यावेळेस आपोआपच त्याच्या मनाची स्थिती चांगली होते, आनंदी होते। जेव्हा मुलं दुसऱ्याचं कौतुक करतात तेव्हा त्यांचा मित्र, परिवारही आपोआप वाढतो। त्याचबरोबर आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी बघायची सवय लागते। या सगळ्याचा परिणाम म्हणजे मुलांचं संवाद कौशल्य वाढतं। जेव्हा मुलं कोणाचं कौतुक करतात तेव्हा या गोष्टी माझ्यात कशा येतील हा विचारही मुलांच्यात प्रबळ व्हायला लागतो। ही सवय कशी लावाल? ही सवय लावण्यासाठी आपल्या मुलांमध्ये काय चांगले गुण आहेत हे आपल्या मुलांना नक्की सांगा आणि आपल्याबरोबरच्या लोकांचं, मित्रांचं का कौतुक करावं, का प्रशंसा करावी आणि कशी करावी हेही मुलांना उदाहरणासकट सांगा। याचा परिणाम अत्यंत चांगला होतो। कुणी चांगला ड्रेस घातला असेल, कुणाचं अक्षर चांगलं असेल, कुणामध्ये चांगला व्यवस्थितपणा असेल तर अशा वेळेस त्याचं कौतुक आपल्या मुलांसमोर करा
आणि त्याची कशी चर्चा होते हेही मुलांना सांगा. जेव्हा मुलं आणि पालक एकत्र बसतील तेव्हा पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या मित्रांच्यातील काय आवडतं, त्यांच्या शिक्षकांमधलं काय आवडतं असा एक साधा प्रश्न विचारला तरी मुलं अनेक चांगल्या गोष्टी सांगायला लागतील. त्यावेळेस मुलांना हळूच सुचवा की तुझ्या मित्रांमध्ये, शिक्षकांमध्ये तुला ज्या ज्या गोष्टी चांगल्या दिसल्या त्या त्यांना जाऊन नक्की सांग. ज्यावेळेस तुमचं मूल अजून कोणाचं कौतुक करेल तेव्हा त्याने केलेल्या कौतुकासाठी तुमच्या मुलाचं कौतुक नक्की करा. त्याचबरोबर कुणाचंही विनाकारण कौतुक करायचं नाही किंवा योग्य तितकंच कौतुक करायचं हे निक्षून सांगा. सवय क्रमांक 43 पसारा आवरण्याची सवय. आपल्याला त्या घरात जायला नेहमी चांगलं वाटतं ज्या घरातील पसारा आवरलेला असतो. खरं तर पसारा करणं ही सवय आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची सवय कुठली असेल तर पसारा आवरण्याची सवय. ज्यांच्या घरी पसारा आवरलेला असतो त्यांच्या घरातील मुलांचे, लोकांचे विचार हे नेहमी ऑर्गनाइज असतात. हे अतिशय मुद्देसूद आपली मते मांडू शकतात. याच्यामागे शास्त्रीय कारण आहे. कारण ज्यांच्यासमोर पसारा नसतो त्यांच्या मनात कधीच पसारा नसतो. त्यांचं मन गोंधळलेलं नसतं किंवा गोंधळलेल्या परिस्थितीतूनही मार्ग काढायची इच्छा अशा मुलांच्या मनात सहजतेने निर्माण होते. ज्यांच्या घरी पसारा असतो तिथे लक्ष्मी किंवा सरस्वती टिकत नाही असं म्हटलं जातं. याच्यामागे देखील हेच कारण असावं. खरं तर पसारा करणं आणि पसारा आवरणं ही सवय आहे, परंतु कंटाळा या एकाच कारणामुळे पसारा आवरण्याकडे लक्ष दिलं जातं नाही. तर बऱ्याचदा पसारा आवरायची गरज आहे हा विचारच मुलांच्या मनात येत नाही. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? ज्या मुलांना पसारा आवरण्याची सवय असते त्या मुलांमध्ये कायम आत्मसन्मान हा जास्त चांगला असतो. कारण माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असायलाच हव्यात याबाबत आग्रही असणं हे आत्मसन्मानाचं लक्षण आहे. त्याचबरोबर अशा मुलांची विचार करण्याची पद्धत, त्यांची बुद्धी आणि त्यांचं मनही जास्त प्रफुल्लित असतं. त्याचबरोबर ही मुलं जास्त ऑर्गनाइज विचार करू शकतात. जेव्हा एखादी गोष्ट परत आवरून ठेवली जाते त्यावेळेस ती वेळेत सापडते देखील. त्यामुळे त्या परिसरात स्वच्छता तर राहते, त्याचबरोबर पुढच्या वेळेस ती गोष्ट लगेच मिळाल्यामुळे मुलांचा वेळ वाचतो. आणि अर्थातच अशा स्वच्छ आणि चांगल्या वातावरणामुळे त्या मुलांमध्ये उत्साह पसरतो. ही सवय मुलांना कशी लावाल? सर्वप्रथम मुलांना पसारा करायला मनापासून परवानगी द्या. त्यांना पसारा करायला कधीच अडवू नका. पण त्याचबरोबर घरातील पसारा आवरणं ही जबाबदारीही तुझी आहे हे मात्र निक्षून सांगा. पसारा आवरल्यानंतर आपल्या घरात प्रसन्न वाटतं, त्यामुळे घरातील वातावरण चांगलं राहतं हेही मुलांना सांगा. पसारा कसा आवरायचा हे मुलांना कळावं म्हणून मुलांच्या बरोबर पालकांनी देखील पसारा आवरायला हरकत नाही. पसारा आवरताना मुलांना नेहमी सहभागी करून घ्या. ज्या वेळेस मुलं त्यांचा पसारा आवरतील तेव्हा मात्र त्यांचं कायम कौतुक करा. अर्थात त्यासाठी तो पसारा आवरताना मुलांचा सहभाग असायला हवा किंवा तो पसारा आवरताना मुलांनीच आवरायला हवा हे नक्की बघा. मुलं गेल्यानंतर घरातील आई पसारा आवरत असते. तसं न करता ज्या वेळेस मुलं बाहेरून शाळेतून घरी येईल त्यावेळेला त्यांनी सकाळी केलेला पसारा आवरायचा आहे हे त्यांना निक्षून सांगा आणि त्यांना पसारा आवरायला सांगा. जोपर्यंत तो त्याने केलेला पसारा आवरत नाही तोपर्यंत त्याचं आवडतं खाद्य, मग ते आईस्क्रीम असेल किंवा एखादा चांगला पदार्थ असेल किंवा टीव्ही बघणं असेल, हे करायला त्याला परवानगी देऊ नका. त्याचबरोबर घरातील इतरांनी देखील घरातील पसारा तसाच आवरून ठेवला असेल तर मुलं स्वतःहून त्यांचाही पसारा आवरायला लगेच पुढे सरसावतात. त्यासाठी घरातील सर्वांना ही सवय असणं अत्यंत आवश्यक आहे. सवय क्रमांक 44 दिलगिरी. धन्यवाद व्यक्त करण्याची सवय. एखाद्या चांगल्या प्रसंगानंतर समोरच्याला धन्यवाद देणं किंवा चूक झाल्यावर दिलगिरी व्यक्त करणं म्हणजेच सॉरी म्हणणं किंवा थँक्स म्हणणं, यावरून त्या मुलांचे, त्या व्यक्तीचे संस्कार दिसून येतात. आणि संस्कारी मुलं, संस्कारी लोक ही कायम शिष्टाचार पाळतात. अशा मुलांमध्ये नेहमी विनयशीलता दिसून येते. अर्थात ही विनयशीलता फक्त सॉरी आणि थँक्यू म्हणण्याने येत नाही, तर त्या सॉरी आणि थँक्यू म्हणण्याच्या मागे जो भाव असतो तो भाव प्रकट केल्याने ही विनयशीलता किंवा हे संस्कार सर्वांसमोर येतात. प्रत्येक लहान मुलांमध्ये सॉरी, थँक्यू, दिलगिरी व्यक्त करणं, धन्यवाद देणं अशा सवयी जितक्या लवकर लावल्या जातील तितकीच मुलं एक चांगला नागरिक म्हणून आत्मसन्मानाने जगू शकतात. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? ही सवय मुलांना संस्कार देऊन जाईल. मुलांमध्ये विनयशीलता आणणं, मुलांमध्ये सभ्यता आणणं, सुसंस्कृतता आणणं हे प्रत्येक आईवडिलांनी केलंच पाहिजे. या छोट्या सवयीमुळे मुलं फक्त सुसंस्कृत बनतील असं नाही, तर त्याचबरोबर दुसऱ्यांना आदर द्यायची सवय सहजतेने लागून जाईल. दिलगिरी व्यक्त करणं म्हणजे कमीपणा घेणं नाही. धन्यवाद देणं म्हणजे आपण कमी होणं असं नाही,
तर उलट आपण मोठं होतो हे जर त्यांना लहानपणीच समजलं तर सहजतेने ती मूल कोणालाही धन्यवाद म्हणू शकतील किंवा सॉरी देखील म्हणू शकतील. अर्थात धन्यवाद देण्याच्या सॉरी म्हणण्याच्या पद्धती अनेक असू शकतील, शब्द वेगळे असू शकतील, शब्दांपेक्षा त्यामागचे भाव महत्त्वाचे हे मुलांना कळलं तर ही सवय मुलांमध्ये नम्रपणा सहजतेने आणेल. ही सवय कशी लावाल? मुलांच्या समोर पालकांकडून काही चुकीचं घडलं तर पालकांनी सहजतेने सॉरी म्हणायला मागेपुढे बघू नका. उलट पालकांनी जर मुलांना सॉरी म्हटलं किंवा दिलगिरी व्यक्त केली किंवा चांगल्या गोष्टीसाठी थँक्स म्हटलं, धन्यवाद दिले तर मुलांना ती दिलेली आदराची शिकवण असते. अर्थातच मुलं आपोआपच असे शब्द वापरायला लागतात. अशी मुलं दुसऱ्यांना मदत करण्यासाठी कायम तयार असतात आणि त्यामुळेच मिळून मिसळून राहण्यासाठी किंवा दुसऱ्यांना मदत करण्यासाठी धन्यवाद, सॉरी शब्दांचा चांगला उपयोग होतो हे जर त्यांना उदाहरणासकट पटवून सांगितलं तर मुलं सहजतेने या शब्दांचा वापर करतात. आणि यासाठी मुलांना अशा मोठ्या लोकांची उदाहरणं द्यायला हवीत ज्या लोकांना थोर म्हणून इतिहासात गौरवलं गेलं. अशा सॉरी आणि धन्यवाद म्हणण्याचे, दिलगिरी व्यक्त करण्याचे फायदे जेव्हा मुलांना सांगाल तेव्हा मुलांसाठी तो शब्द वापरणं ही अभिमानाची गोष्ट असेल. अर्थातच सॉरी, धन्यवाद, दिलगिरी व्यक्त करणं अशा शब्दांचा अतिरेक होऊ नये हे देखील मुलांना त्याचबरोबर सांगणं तितकंच आवश्यक आहे. घरातील मुलांनी जेव्हा एखाद्या गोष्टीला सॉरी म्हटल्यानंतर परत ज्या गोष्टीसाठी त्याने किंवा तिने सॉरी म्हटलं त्याबाबतीत त्याला दोष द्यायचं पूर्ण बंद केलं तर मुलं सहजतेने आणि मनापासून सॉरी शब्द वापरतील किंवा दिलगिरी व्यक्त करायला लागतील. सवय क्रमांक 45, निंदा न करण्याची सवय. इथे या जगात कौतुक केलेलं जसं सर्वांना आवडतं त्याप्रमाणे कोणालाही त्यांची निंदा केलेली आवडत नाही किंवा चुका सांगितलेल्या आवडत नाहीत. बऱ्याचदा समोरच्याने काढलेल्या चुका या खऱ्या असतात किंवा कधीकधी त्या खऱ्या नसतातही, परंतु ती मांडायची पद्धत चुकीची किंवा अयोग्य असू शकते. ज्या वेळेस मुलांना निंदा न करायची सवय लागते त्यावेळेला मुलांमध्ये आपोआपच एक समंजसपणा यायला लागतो. ज्या मुलांना त्यांचं मत स्पष्ट मांडता येत नाही किंवा जेव्हा त्यांच्यामध्ये हरल्याची भावना तयार होते त्यावेळेला ही मुलं समोरच्याची निंदा करायला लागतात किंवा नावं ठेवायला लागतात. तर काही मुलांना टीका करायची किंवा नावं ठेवायची सवय लागलेली असते. मग समोरच्याला नावं ठेवण्यात किंवा टीका करण्यात मुलांना आनंद वाटायला लागतो. ही सवय मुलांसाठी अत्यंत घातक आहे. त्यासाठी मुलांना टीका करू नये किंवा निंदा करू नये हे सांगणं आणि तशी सवय लागणं अत्यावश्यक ठरतं. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? यामुळे आपल्या चुकीसाठी दुसऱ्याला दोष द्यायची सवय मुलांमधून निघून जाईल. त्यामुळे आपोआपच मुलांमध्ये आत्मपरीक्षण कसं करावं याचा अंतर्भाव होईल. त्याचबरोबर अपयशात त्याचं मूळ कारण कसं शोधून काढावं याचीही सवय मुलांना लागेल. प्रामाणिकपणाने विचार करायची सवय ही टीका न करणाऱ्यांमध्ये आढळते. त्यामुळे प्रामाणिकपणाने विचार कसा करावा हेही मुलांना कळून येईल. ही सवय कशी लावाल? सर्वप्रथम निंदा करणं हे वाईट आहे हे मुलांना नक्की सांगा आणि त्याचबरोबर मुलांसमोर कधीही दुसऱ्या कोणाची निंदा करू नका. मुलांसमोर जर कोणी निंदा करत असेल तर त्या व्यक्तीला कधीही प्रोत्साहन देऊ नका किंवा त्याच्या हो मध्ये हो मिसळू नका. उलट पक्षी मुलांसमोर जर कोणी निंदा करत असेल तर ज्या व्यक्तीची निंदा केली जाते त्याची एक चांगली बाजू देखील आहे हे मुलांना नक्की सांगा. जेव्हा मुलं निंदा करतात त्यावेळेला ही निंदा संतापातून किंवा रागातून आलेली असते. अशा वेळेस त्याचा संताप, त्याचा राग ओसरून जायची वाट बघा. तोपर्यंत पालकांनी संयम सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या वेळेस त्याचा राग व संताप ओसरून जाईल त्यावेळेस त्याच्या मागचं कारण विचारा. आणि जर त्याला एखाद्या मुलाकडून, शिक्षकांकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून काही वाईट वर्तणूक मिळत असेल तर त्या व्यक्तीला किंवा वेळ प्रसंगी त्या शिक्षकांना समज द्यायलाही मागे पडू नका. जेणेकरणे मुलांचा आत्मसन्मान वाढेल. त्यामुळेच निंदा न करता देखील आपला राग योग्य पद्धतीने व्यक्त करता येतो हे मुलांना कळेल. सर्वात महत्त्वाचं, यामधून मुलांची स्वप्रतिमा उंचावेल आणि मुलांचं संवाद कौशल्य देखील वाढीस लागेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.